मी खर तर शब्द सुचत नाहीये. अनेक वर्ष त्यांच्या सोबत मी काम केलंय आणि हा धक्का आहे. इतका अनपेक्षित धक्का असेल असं स्वप्नातही वाटलं नाही. त्यामुळे विश्वास अजूनही बसत नाही. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता, गेली 4 दशकं ज्यांनी या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली, एक प्रशासनावरती चांगली पकड असलेला एक जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. मला आठवतंय कोविडच्या संकटाच्या काळामध्ये 2.5 वर्ष मी त्यांच्या सोबत या शहरामध्ये काम केलं. राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेमध्ये ते अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या सोबत काम करत होतो. आणि आज दादा आपल्यात नाहीयेत, त्याचं अति दुःख होतंय. या महाराष्ट्राच्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा मोठ्या प्रमाणात झालेलं हे नुकसान आहे. आणि आता दादा परत कधीच आपल्यात नाहीत, ही भावना सुद्धा खूप वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही मोजकेच नेते हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनावरती राज्य करत होते, किंबहुना त्यांना त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व हे कायमच मार्गदर्शक वाटलं, दिशा देणारं वाटलं. त्यात दादा होते. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर इतका सहवास त्यांचा लाभला. आणि त्यानंतर आता दादांशिवाय राज्याचं, पुण्याचं राजकारण, समाजकारण कल्पना सुद्धा नाही करू शकत. त्यामुळे समाजाचं नुकसान आहे, या महाराष्ट्राचं नुकसान आहे. पवार कुटुंबियांवरती तर निश्चितपणे हा मोठा आघात आहे. तितकाच आघात या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य सर्वच पक्षीय कार्यकर्ते, मला असं वाटतं की मला सुद्धा आज काय बोलावं ते सुचत नाही. मला असं वाटतं की आमचं या राजकीय वैचारिक जी काही भिंत आहे किंवा जी काही मर्यादा आहे त्याच्या पलीकडचं एक नातं होतं आणि ते कायमच जपलं. मला असं वाटतं की पुन्हा दादांना भेटणं नाही, मला या म्हणजे काहीच त्याच्यावरती मी बोलू शकत नाही.